350 कोटी फक्त रस्त्याचे खाल्लेले आहेत. जे रस्ते नाहीत, पैसे खर्च झाले ठेकेदारांकडून. आणि नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा आगर आहे. नगरविकास खातं, समृद्धी महामार्ग, आता शक्तीपीठ महामार्ग, माती, रेती, डांबर आणि खडी आणि सिमेंट या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार सुरू. असू द्या ना, सरकारी जाहिरात आहे. मंत्री येतात आणि जातात. मेरीटाईम बोर्डाची जाहिरात म्हणताय ना. मेरीटाईम बोर्ड काय नारायण तातू राणे यांच्या नावावर नाही आहे ना. मेरीटाईम बोर्ड सरकारचं आहे, ते नारायण तातू राणे यांचं नाही आहे. मी बरोबर म्हणतोय ना. सरकारची जाहिरात आहे ती. आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी, गद्दार सरकारशी आम्ही निपटून घेऊ. तुम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. 19 आणि 20 तारखेला ही मुलाखत प्रसिद्ध होते. त्याआधी तुम्ही जो टीजर समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला, त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात की राज ठाकरे आपल्या सोबतच आहे. का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल, ती आपण जरूर पाहायला पाहिजे. एक आदर्श मुलाखत आहे ती. एक आदर्श मुलाखत आहे. अनेक विषयांवर त्यांनी आपल्या भूमिका आणि मतं स्पष्ट केली आहेत. बऱ्याच काळानंतर ती आपण पाहिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायला हवे. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे. आत्ताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली. ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे. एकीकडे उद्धव ठाकरे वारंवार असं म्हणतायत, सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत, युतीवर भाष्य करता आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सबुरीनं घेताना दिसत आहेत. घेऊ द्या ना. शिबिरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली की उद्धव ठाकरेंबरोबर युती झाली. असं आहे. कधीतरी मीडियानं या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे. काही का जर राज ठाकरे असं म्हणतायत अद्याप म्हणजे नाही, निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू. म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या विषयाला. तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना. म्हणून असं म्हणतो की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंटवरती जी भूमिका मांडली आहे तीही पहा. मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करतो या निर्णयाबद्दल. तेलंगणातल्या 16 गावांचा प्रश्न आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीमा भागातील 672 गावांचा विषय सुद्धा संपवायला पाहिजे. जी गावं कर्नाटकात जबरदस्तीने घातली आहेत आणि तिकडली जनता